आकाशवाणी मुंबई केंद्र. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. मुलाखतकार आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर, गुणसागर गंभीर. श्रोतेहो नमस्कार. गुणसागर गंभीर सूरताल लयतान गानके किमयागार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल असे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सूरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे. खूपच त्यामुळे जुनं नातं आहे, इथे खरं आहे. येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना. अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी. होय, बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्वपरिचित असं आहे. कलांगण या संस्थेच्या वतीने गेली 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षाताई सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्हीही वर्षाताई सातत्याने करतायत. आणि आज वर्षाताईंचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होतंय. या निमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंता अंत नको पाहू, जाशी कुठे नवनीत चोरा, थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर, नाम घेता मुखी राघवाचे, अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का? हो, खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्याकडे शिकत होते इचलकरंजीला. हां. आणि माझी आजी इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे मी लहानपणापासून काण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला. मी मुंबईला येणार होते सांगली सोडून. तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं. आणि त्यांनी मला ते आवर्जून यासाठी सांगितलं. ते मला म्हणले, शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. प्रोफेसर B.R. देवधरांचे ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते, म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे, तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी, नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष C. रामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात, त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती. अरे वा, बरं. आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या. अच्छा. आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीसं काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन. आणि लहान मुलांची तर अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत. होय, हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही मानत असाल. प्रश्नच नाही. आणि एका गुरूंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही वाट दाखवली. ते दोघं घनिष्ठ मित्र होते. हा. अतिशय जवळीक होती त्यांच्यामध्ये. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि काणेबुवा सुद्धा म्हणजे गवयांचे गवई असं आपण म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते तेही आमचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं. म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्यांच्याकडे शिकू शकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंतूबुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते, ते फार छान, त्यांच्याकडं गाणं शिकले. त्यांनी एक कुलवधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं ना एक नाट्यसंगीत,
संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत, घरात किराणा घराण्याचं गाणं आजी गायची माझी, अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता आणि प्रचंड आवड. किल्ली दिली की गायला सुरुवात असा असा प्रकार होता. वर्षा, ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर, म्हणजे काणेबुवांच्याकडनं बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय बरं म्हणूया, म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे. काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात हो, होत असते. वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंबवत्सल, घरात गाई गुरं, हा. नंतर शेती भाती, आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला घालायचं, अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंबवत्सल प्रेमळपणा होता त्या ह्याच्यात. आणि अभ्यंकर बुवा एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची एक प्रकारची. शिस्तप्रिय, खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची ही शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा, म्हणजे दरारा असायचा. दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं, म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचाराप्रमाणे ते मला शिकवत असत. बरं. म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिलेदार. अच्छा, म्हणजे त्या सुद्धा निळकंठबुवांच्या शिष्या. ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्याबद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत. आम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशिष्ट लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत, ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचंच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आलेलं आहे ते अंशतः जेवढं मला घेता आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत. अगदी. आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोवर उतरत नाही तोवर बुवा ते पुन्हा पुन्हा शिकवत असत. पण मग तुमचा क्लास कसा असायचा? म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात? वैयक्तिकच असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी MA करत होते. त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे आहे, MA वगैरे, हे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं MA पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे, खरं तर ते भेटायचे नाहीत कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग्ज असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील, असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी काणेबुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले. अच्छा. हां, ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती. त्यामुळे ते घरी आले. मी अर्थात पत्ताही लिहित असे, पण हाही मोठेपण आहे हो ना, म्हणजे खूपच. आणि आले आणि काय केलं असेल त्यांनी, मी जे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते. आणि मला म्हणाले की मी आत्ता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते. बरं. म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं. तुम्हाला माहित होतं आलेले बुवा? नाही, मला माहिती नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्यांनी त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या
फार चांगली गोष्ट म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं ह्या. फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 वाजता येईन, बरं. अच्छा. घरीच येईन तुमच्याकडे. मग ते तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी, सासऱ्यांनी, मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही, ह्यांनी रियाज मारायचा भरपूर आणि चांगलं गायचं, हीच माझी फी आहे हां. असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळाच आला म्हणजे खरंच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचे आहेत. हां, त्यामुळे ते सगळं पुसून टाकायला लागेल. पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते. आणि कसं असतं ना, हो, म्हणजे तुम्ही आधी अगदीच. गाणं शिकलेल्या हो. होतात, पदवी सुद्धा घेतलेली होती. हां. पदवी सुद्धा घेतलेली होती. तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. हे आत्ताच्या मुलांना किती कठीण आहे हो. म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं खरंच. होऊन जातं. हा. खरंच असं आता म्हणजे काळ खरंच बदललाय. खूप बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय आता मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का, मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते. अच्छा. चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक 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 गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षड्ज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्चार असा नको, श्वास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव, अवेअरनेस, जागरूकता मला अजिबात नव्हती. म्हणजे काणेबुवांच्याकडे शिकत असताना ती अर्थातच बुवा सांगत तसे आम्ही गात असू, पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं कसं ते जिथल्या तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपटसृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधरांच्यामुळे पण, की आवाज साधना म्हणजे आवाज असा लागला की आरशात तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना, तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे. बरं. हा. हे त्यांनी मला पहिल्यांदा केवढा विचार आहे हा. हा. खूपच मोठा विचार आहे. आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात्कारी, म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता. आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अननोईंगली झालेले असतात, आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात, खरंय. पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं, काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं, बुद्धी नसते. ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं. आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचं आहे. म्हणजे जलदताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे, श्वासाच्या जागा आहेत, कुठे मध्ये पोकळ श्वास, मोठा श्वास, दीर्घ श्वास, शॉर्ट, पटकन श्वास घेऊन गाणं म्हणायचे पुढे, हे सगळंच टेक्निक त्याच्यातली तंत्र, ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं, कसं वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी. काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल का? म्हणजे सूर लावण्याची पद्धत किंवा काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करता आला? हां, आता ए माथे जड चंद, हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. हां, म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. 3 मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो 3 मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे, दमसास आपला किती पाहिजे असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना, दमसास चांगला ठेवा. ही खरी आवाज साधना जी म्हणतात ती त्यांच्याकडनं करून. नंतर आकार, इकार, उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत
म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावगीतात गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा एचा ई ऐकू येतो. हा. तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा, आग्रह पण नाही, हट्ट असायचं की हे असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं भक्तिगीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ हा. जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असेल राधा गवळण वेडी, तर असेल हा शब्दमधला से जो तो दीर्घ आहे, हो. तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे. तर ते म्हणे असं कसं, तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही का तुमचा, असं कसं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणले गाण्याचा भाव काय आहे, असेल राधा गवळण वेडी, असेल राधा गवळण वेडी, मग ते तसं नको का, असेल राधा गवळण वेडी, तो असेल हा शब्द. किंवा 4 अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्यायोगे त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही, ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत. प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये, लाईटमध्ये, भक्तिगीत, भावगीत, गझल, नाट्यपद ह्या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत. आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण आहे. ते मला फार उपयोगाला आलं. हा. तुम्ही शिकवत होतात त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत. हो हो, पण त्याच्या जोडीने ही ते इतरही शिकवायचे ना, माहिती सगळी ते शिकवाय- भावसंगीताची हो पण देत हो हो. होते. ॲक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती, सर्व प्रकारच्या गायनाची त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच. म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. हो. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास की 2-3 तास. हां सहजच अगदीच. अच्छा. 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 5:45-6 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सहज वाजायचे क्लासिकल संपायला. म्हणजे तासाभराचा क्लास छे कधीच छे, नाही. कधीच नाही. आणि मग त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हे एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या श्री रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्डमध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया. मग पळ बरं थांब जरा रे विठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा. अच्छा. हां, असं नाही की 5-10 मिनिटात काही संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की ते म्हणायचे की काय तुम्ही बायका असून असं उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं म्हणून ते अगदी दाखवायचे की असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दाचं. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं म्हणजे कृतज्ञ हा शब्दही कमी पडेल इतकं खूप बुवांच्याकडनं मला मिळालं. सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव, हो, अर्थ, आशय हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे, अशी सगळी शिकवण बुवांनी तुम्हाला दिली. म्हणजे शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही ती गायची. नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्यातही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाताना जेव्हा बोल बनाव केले जातात ते बोल बनाव सुद्धा त्यांचा एक फार आनंददायक असा अनुभव आहे तो की पहिल्यांदा बोलबनाव करायला खूप अवघड जातं जेव्हा आपण गाणं शिकतो. कारण एक काय असतं माहिती आहे का, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असा आहे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लयीच्या अंगाने गाता आलं पाहिजे, आणि त्या नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहेत. बरं, ते शब्द म्हणत असताना अ आय ईचा ह्रस्व दीर्घाचा लघुगुरूचा विचार करायचा आहे क्लासिकल गाताना सुद्धा. ते वेडेवाकडे तोडायचेही नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचं आहे बोलबनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आहेत आणि शब्द तोडायचे नाही आहेत, लयकारी करायचे, अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता, तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण ते ते अवघडही अतिशय होतं. परंतु तो एक संस्कार झाला, शब्द न तोडणं. वर्षाते
बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का? हो, सांगते ना. यमनमधली एक बंदिश आहे. मैं कैसे कैसे मैं कैसे कैसे समझाऊं, मैं कैसे कैसे समझाऊं, मैं कैसे कैसे समझाऊं, मैं तुम्हारे दरस की प्यासी हूँ, मैं कैसे 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 मैं कैसे कैसे. क्या बात आहे वर्षाताई. किती सुंदर, अतिशय. म्हणजे त्याच्यात तो आर्जव हे हां, सगळं हो, त्या हो, हो. समजावण्यातलं होय, हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली, पण Yes. त्यातही आम्हाला अनुभवता आलं. असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं, नाही का? तुम्हाला गुरूंना तानपुरा साथ करण्याची संधी मिळाली का? त्यांच्या मैफली कशा असायच्या? नाही मिळाली. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की त्यांचे काही विचार होते स्वतःचे. हां. ते मला म्हणताना नेहमी म्हणायचे की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी. अच्छा. त्यामुळे मी फारसा कधी गाणार नाही किंवा गात नाही किंवा गायलो नाही. म्हणजे मंचीय सादरीकरण नसायचं. मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती. हां. कीर्तिताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम व्हायचा. त्याच आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. हां, हां. त्याच्या मी तानपुऱ्याच्या साथीला नव्हते, मी समोरनं ऐकलं, कारण फारच कमी मैफली त्यांनी करायचे ते. केल्या. पण ते जेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या गायकीचा त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके स्वर त्यांचे काळजाला भिडायचे क्लासिकल गात असताना सुद्धा, की गलबला लावायचं, डोळ्यात पाणी यायचं, असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे, बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटायचं की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी हां. ते असं भरून यायचं आतून आणि हे नाही आपल्याला कधी जमणार असं वाटायचं. मैफलीतलं सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु जे तबलावादक माझ्या बरोबरीचे म्हणजे नितीन डेगवेकर म्हणून डोंबिवलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत, तर मला नेहमी म्हणतात ते की बुवांचं गाणं ऐकलं की कासावीस व्हायला होतं. काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वरात एक वेगळी आर्तता आहे, हां. एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आमच्यामध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही, कारण ते खरंच खूपच दिव्य असं शिक्षण होतं निश्चितच. वर्षाताई, संगीत ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे की गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तकं जी आहेत हो, ती हो. प्रोफेसर B.R. देवधरांची आहेत. तर निळकंठ बुवांनीही आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का? हां, ॲक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि B.R. देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं. अच्छा. तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14, 15, 16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र B.R. देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. हां. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केला आहे, विचार केला आहे, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर, सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात, की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे, बुवा
हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हां. हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं. या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधीमध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे केलं पाहिजे. आणि मग त्या मला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संथा मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत. अच्छा. हां. खूपच. म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता. तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना. बंदिशी ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची. त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं. गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना, श्रवण संस्कार. खूपच श्रवण संस्कार खूप महत्त्वाचा आहे. आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो. हा, म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे हो कुठे जा हो गाण्याला, हो ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हां, काल ह्यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते. मग मला म्हणायचे की घ्यायला काहीच हरकत नाही, पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते. त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे, काय नाही घातलं पाहिजे, हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं. म्हणजे अनुकरण सुद्धा, अंधानुकरण नको. तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही, बरोबर, गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे असं बरोबर सगळं. बरोबर. तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती? एकतर कीर्तिताई शिकतच होती. मी शिकत असताना कीर्ती शिलेदार. हो, कीर्ती शिलेदार. फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा, ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते. पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे सातत्याने शिकलात तुम्ही बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं. वा. बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का? हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून. सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलकवादक, 10 तबलावादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड त्या दिवशी मी पाहिली.
आणि 40 स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या. अच्छा. हं. आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला तरी. कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार मस्त वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग्स केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग आणि एवढे वादक आणि माईक एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत. म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती. ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी. म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे. त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं, एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं त्यांची देवाणघेवाण होत असे. तर ते मैं चली जमुना पनिया भरन कैसे जाऊ री दैया मैं चली जमुना. ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे. दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवानी त्यांना ते ऐकवलं वगैरे. आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना. आणि थोड्या वेळाने त्यांनी मला दिल से दिल मिला ले मुझको गले लगा ले ओ रसिया मन बसिया ना 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 ना. हे ओळी ऐकवल्या. क्या बात आहे. म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं. हो ना. अशा खूप छान छान गोष्टी. नंतर आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गाणी गायलेली आहेत. हो. तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवानी ते ऐकवलं गाणं. पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले सी रामचंद्र. म्हणले हो मी गातो ना. आणि अशी 2 बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं. म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचे की त्यांनी माझी गाणी गायली. म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे पण त्यालाही प्रोत्साहन देणं. हो. आणि आदर होता. म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं. बुवांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत. तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का. म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंता अंत नको पाहू माणिकबाईंचं. तर अनंता अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे. आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे. आणि बुवांची चाल फार छान आहे. आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध ही फारच छान होते. कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा ना. आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांच्या स्नेहबंध होता खूप छान. अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली. हो. मला बुवा सांगायचे काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट
तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47चा सिनेमा आहे तो, प्रभातचा. आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा कुठे संधी मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला. अच्छा. तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली, तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले. आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे. बरं. आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्याने की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला ते इतकं ही माणसं वेगळीच हो होती ना, नाही का. हो ना, म्हणजे हो तुम्ही ना. म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र हो ना, हो ना. आणि निळकंठबुवा अभ्यंकर सुद्धा. त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला. बरोबर. आणि फार छान ते गाणं आहे. आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे. बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिलेलं आहे. दिलं ना, संगीत दिलं ना. नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत. आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेली आहे. कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी? मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं, वेगळीच चाल, नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या. बरं. तर त्यात एक शैवाले युक्त जैसे, शैवाले युक्त जैसे पंकज ते शोभते, शशिमाजी लांछनाची बहुशोभा दिसते, पंकज ते शोभते. वा वा, फारच छान. मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी, अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक, त्यातली सगळीच गाणी आणि त्यात विद्याधर गोखलेंचं. हो, विद्याधर गोखल्यांचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीतप्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत. खरंय. म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळेपण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. फार छान असे. कीर्तिताई त्याच्यामध्ये. हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळचा चोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं. बरं. त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा. संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं, की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं? अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच
त्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती. परंतु तरीसुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्यात मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं. प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी. प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचे की उद्या मी ऐकणार आहे हे. मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं, जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही. म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही, नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचं आहे आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे. म्हणजे कधीही अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर, दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची. म्हणजे असे होते. पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणारं आहे ना हे. हो. म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे. नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला, असं कधी ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना, हा अगदी बरोबर आहे. म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाही आहे, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असती, हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे. त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे. आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते? खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते. तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजची काळाची, असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते. अर्थातच मी पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालं आहे, हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं. खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलत, उभं केलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद. गुरवे नमः. धन्यवाद.
गुणसागर गंभीर. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त त्यांच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य चेतना झांजे आणि सुहिता मराठे. मुलाखतकार आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.